यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। भाजप खासदार लल्लू सिंग यांनी एक वादग्रस्त विधान केलंय। घटना बदलण्यासाठी 2/3 खासदार हवेत असं लल्लू सिंग म्हणतायत। तर 272 खासदारांमध्ये केंद्र सरकार बनतं, मात्र 272च्या बळावर सरकार घटना दुरुस्ती करू शकत नाही असं लल्लू सिंग यांनी म्हटलेलं आहे। लल्लू सिंग यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। भाजपच्या लल्लू सिंग यांच्या वक्तव्याचा सपा काँग्रेसने जोरदार समाचार घेतल्याचं पाहायला मिळते। आधीच विरोधकांकडून सरकारवर आरोप केले जात आहेत। घटना बदलण्यासाठी सरकार 400 पारचा नारा देतंय असा आरोप विरोधकांकडून केला जात असताना आता भाजपचे खासदार लल्लू सिंग यांनी विरोधकांना आयतकोलीत दिलंय। इसके लिए कई नियम बदलने होंगे, संविधान में संशोधन करना होगा और बहुत सारे काम करने। सरकार तो 272 पर भी बन जाती है, लेकिन 272 की सरकार संविधान में संशोधन नहीं कर सकती। उसके लिए 2/3 बहुमत से अधिक सीट या नया संविधान बनाना। केंद्रात सरकार बनतं असं लल्लू सिंग म्हणतात, पण जर घटना बदलायची असेल तर त्याच्यासाठी 1/3 जे बहुमत आहे ते लागत असतं आणि त्यामुळेच आपल्याला जास्तीत जास्त खासदार हवेत असं लल्लू सिंग यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे विरोधकांकडून जो आरोप केला जातोय तो खरा ठरताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।